नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत। माझ्याकडे बघा एक जुनी साडी आहे, कस्टमरची आलेली आहे। खूप सुंदर आहे, जुनी म्हणजे जास्त वापरलेली वगैरे पण नाही आहे। त्या साडीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोग बघणार आहोत। बघा किती सुंदर साडी आहे। तर आता या साडीचं काय बनवते ते नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि त्यासाठी तुम्ही 2 ड्रेस बनवायचे आहे। त्यासाठी इथं मी घेतलेला आहे 4 मीटर अस्तर घेतलेला आहे साडीच्या कलरचं। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी बघा माप लिहून घेतलेले आहेत। आपल्या ड्रेससाठी पूर्ण उंची लागणार आहे। तर पूर्ण उंची 38 घेतली आहे, छाती 31 आहे आणि सीट जे आहे ते 33 आहे, कमर 27चं, जी बाई लांबी आहे ती 13ची आहे आणि बाई म्हणजे दंडघेर आहे तो 9चा आहे। एवढी माप मी घेतलेली आहे। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। सरत आहे बघा आपण हे अस्तर आहेत घेतलेलं ना, हे बघा 4 फोल्ड आहेत बघा। आपण सेम फक्त उंचीचा अस्तर टाकून देऊ, उंची टाकून देऊ। इथे उंची आपली 38 आहे, तर आपण आहे तेवढं घेणार आहेत तिथं। कारण फक्त आपण साडीच्या कापडामध्ये थोडंसं वाढून घेणार आहे। बघा उंची टाकून घेतलेली आहे मी, थोडं मोठं दिसतं का नाही काय माहिती। बघा इथपर्यंत उंची टाकून घेतलेली आहेत आपण आता। आणि इथं बघा हे फोल्ड भाग आहेत बघा, फोल्ड भाग आपल्याकडे ठेवायचे आहे। उंची टाकल्यानंतर इथं आपण बघा थोडंसं अर्धा इंच असं सोडून देऊ। इथं आपण टाकायचं आहे गळा बघा, 3चा गळा घेतलेला आहे। इथं बघा 4.5चं शोल्डर घेतलेला आहे, कॉलरचा गळा आहे त्यामुळं गळा पण थोडा जास्त घेतला आहे, शोल्डर पण थोडं जास्त घेतलेला आहे। इथं घेतलेला आहे 6चा बघा, सॉरी इथं 6चा मुंडा घेतला आहे बघा। इथं आपली म्हणजे आता छाती 31 आहे, पण आपण इथं बघा 32 पकडायची, थोडीशी अर्धा इंच ठेवून। इथं बघा 8 घेतले आहे, छाती 4था भाग घेतला आहे, शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 2 इंच। आता इथं आपण टाकायचे आहे कमर उंची, तर कमर उंची आपण टाकू बघा 14 वरती टाकली मी। तर कमर किती आहे आपलं 28चं पकडू कमर बघा, थोडंसं कमी आहे 28ला, ते 7 घेऊ बघा। आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन। आता इथं 19 ते 20 इंचावरती आपल्याला सीट घेर घ्यायचा आहे, पण याची म्हणजे उंची थोडीशी कमी आहे बघा। मुलीची जी उंची आहे ती कमी आहे, म्हणून इथं मी 19 वरती घेणार आहे। जास्त उंच असेल तर 21-22 वरती पण तुमची सीट उंची येऊ शकते। आता इथं बघा सीट घेर बघा 32 आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथं। आणि इथं जेवढं आलं आपलं बघा तेवढंच आपण इथं घ्यायचं आहे। इथं सरळ असं रेषा आपण घ्यायची, हे पॉईंट आहेत ना बघा असं जोडायचं आपल्याला। हे आहेत आपलं सॉरी बघा इथं हे आपलं हे आहे फिटिंगचं माप आहे ते। इथं आपला कट तयार होणार आहे बघ। इथं सीट घे, इथं कमर घे, आता कट करू आपण। आता हे हायतच आपण कट करून घ्यायचं आहे। इथं बघा अशा पूर्ण निशाण करून घ्यायचे कटचे। अजून आपण इथे सेट द्यायचे आहे बघा मुंड्याची।
म्हणजे सेफ आहेत ना, एक इंचावर द्यायचा आणि एक द्यायचा 1.5 वरती, या पद्धतीने. हे बघा, थोडं साईड बघा आपण कट करून घेऊ. आता बघा आपला मागचा सेट कट झालेला आहे ना. थोडासा कॅमेरा साईडला घेता. बघा तो इथून आपला पाठीमागचा भाग आहे आणि हा आहे पुढचा भाग. तो पुढच्या भागाचा बघा हा राऊंड शेप आहेत ना, हा आपण कट करून घ्यायचा. बघा आता आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही पण कट झाले आहे. या ठिकाणी आपण थोडा दावतात ना, जो साडीचा पदर आहेत ना तो कट करून घेऊ. व्हिडिओ थोडा चांगला होणार आहेत आज. आता आपण काय करायचं आहे, एक पार्ट आहेत ना आपले, साडी व्यवस्थित करायची आहे. साडी उलटी आहे बघा ठेवली. पुन्हा वेगळे जाईल उलटू साडी. आता आपल्या काय करायचं आहे बघा, इकडं खालती ना काठाकडे बघा 2 इंच आपल्याला सोडून द्यायचं. कापड जवळ जास्त 2 इंच सोडून द्यायचं आहे. कापड आपण जास्त सोडायचं. इथे बघा साडीचा काठ आहे तिथं 2 ते 8 इंच. बाकीचं सेम आपल्याला त्याच पद्धतीने थोडंसं जास्त सोडायचं, अर्धा इंच असं, आणि कट करायचं आहे. तुम्हाला दाखवते बघा. आपला हापूसचा भाग तयार झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हात कॉलरचा गळा बनवायचा आहे ना. इथे मी बघा गळा पण करून घेते तयार. तो दाखवते कितीचा करायचं तो. इथे मी बघा 7.5चा गळा घेतलेला आहे, वरती 3 घेतलेला आहे. इथे खाली सुद्धा आपण 3 घेऊ. इथे बघा आपण पानगळ्याचा शेप देणार आहेत मी या पद्धतीने. बघा तुम्ही तुमच्या आवडीचा कुठला पण गळा बनवू शकता. या ठिकाणी आपला पानगळा बघा तुम्ही बघू शकता, एक सुंदर असा तयार झाला आहे. आता हा झाला पुढचा भाग. पाठीमागचा सुद्धा भाग आपण काढून घेऊ. जेवढं आपण पाठीमागच्या भागाला सोडलं आहेत ना, सेम तेवढं सोडायचं आहेत आपल्याला. इथे करून घेतली म्हणजे आपल्याला समजायला बरं होईल. सारखं करायचं. बघा आता पाठीमागची बागाची कटिंग झाली आहे. तर पाठीमागचा गळा तुम्हाला दाखवते कसं घ्यायचं.
आता इथं कलर लावायचा आहे. 3 इंच हाईट घ्यायचा आहे. फक्त 1 इंच हे करायचं आहे आपल्याला बघा. असं आपल्याला राऊंड शेप द्यायचा नाही बघा. असा द्यायचा बघा. असा तिरकस शेप देऊन घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता. या पद्धतीने आपला शेप देऊन झाला आहे. पाठीमागच्या भागाची पुढच्या भागाची दोन्ही कटिंग झालं आहे. आता आपली राहिली आहे फक्त बाई कटिंग राहिली आहे. काटाची थोडी मी आपल्याला जी बाई आहे ती लांब बाई काढायची आहे. खालतीवरती येणार नाही. इथं बघा 4 फोल्ड कापड घेतलेलं आहे मी. आता आपण टाकायचं आहे बाईची उंची टाकायची आहे. बाईची उंची आहे 13 इंच. इथं मी घेत आहे 14.5 इंच वरती फोन करायचे आहे. इथं टाकायचं आहे आपल्याला आपली 32 छाती आहे बघा. इथं घेतला आहे 8 आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. बघा असा बॉक्स बनवून घ्यायचा. आता इथून बघा आपल्याला 3 इंच खालती उतरायचं. असं हा बघा असं सेट देऊन घ्यायचं या पद्धतीने असं. आता इथे आपण टाकायचं आहे पुढचा आपला दंड घेत टाकायचा आहे. 9 आहे म्हणजे 4.5 होतं बघा. आणि 1.5 इंच आपण शिलाई मारून देऊ. तुम्ही 1.5 पण घेऊ शकता, 2 पण घेऊ शकता. या अशा पद्धतीने बघू शकते. आता इथे आपण द्यायचा आहे पुढचा सेट बघा. इथून असा अर्धा इंच द्यायचा सेट पुढचा. बघा आपली बाई सुद्धा रेडी आहेत. ते पण कॅनव्हास लागणार आहे. पण आपला गळा पूर्ण तयार झाल्यानंतर आपण कॅनव्हास त्याला मोजून लावणार आहेत. किती म्हणजे लावायचं आहे ते. चला तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता मी.